नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनची आपण सुरुवात करतोय. आज मुख्यमंत्र्यांनी एक विशेष बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी निसर्ग चक्रीवादळ असेल, त्याचबरोबर अधिवेशनाचा मुद्दा असेल आणि निसर्ग चक्रीवादळानंतर प्राथमिक मदत दिल्यानंतर यापुढची नेमकी प्रक्रिया मदतीच्या संदर्भात काय असू शकते याविषयी माहिती त्यांनी देऊ केलेली आहे. आजची महत्त्वाची घडामोड म्हणता येईल आणि याचबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. अनलॉकनंतर वर्दळ वाढल्याने आता महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. आजही राज्यात 2000पेक्षा जास्त म्हणजे तब्बल 2259 रुग्ण वाढलेले आहेत आणि त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 90,778 इतकी झाली आहे. गेले काही दिवस राज्यात दररोज 2,500 ते 3,000च्या जवळपास रुग्ण सापडत आहेत आणि त्यामुळे लवकरच राज्यातला आकडा 1 लाखांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जाते. राज्यात आज 120 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या 3,289 एवढी झाली आहे. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर आपण आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक यावरती मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे बघूयात. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेते आहे. जर का असं वाटलं की ही जी उघडीप आहे ती जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने कदाचित आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. पण महाराष्ट्रातली जनता ही अतिशय सहकार्य करणारी आहे आणि गेले 2 महिने मी सतत बोलतोय, संपूर्ण सरकार म्हणून अजितदादा आहेत, बाळासाहेब आहेत, सतत बोलत आहेत आणि जनता सरकारचं ऐकते. कारण त्यांना माहिती आहे की सरकार जे करत आहे, सरकार जे सांगतं आहे ते आपल्या हिताचं आहे आणि म्हणून मी जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की गर्दी टाळा. गर्दी कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये, हे याच्या मागचं सूत्र आहे. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्याबरोबर आहेत याविषयी चर्चा करण्याकरता. अंकुश काकडेजी, राज्यात प्रत्येक दिवसागणिक वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन होणार किंवा ते करणं गरजेचं पडणार असं वाटतं का आपल्याला? नाही, एकच आहे की 2.5-3 महिने जवळपास आपल्या देशामध्ये लॉकडाऊन होता. आपल्याकडे ते त्याच्यापेक्षा थोडा जास्त होता आणि 1 तारखेपासून अनलॉक 1 असं आपण सुरू केलं आणि बिगिन अगेन मिशन सुरू केलेलं. परंतु लोकांना त्याच्यामध्ये किंवा व्यापाऱ्यांना, नोकरदारांना, इतर लोकांना देखील बऱ्याचशा सुविधा सवलती त्याच्यामध्ये दिल्या गेल्या होत्या. अर्थात त्या देत असताना राज्य सरकारची अपेक्षा होती की या सवलती देत असताना त्यांनी त्यांचे नित्याचे व्यवहार पूर्ववत आणावेत. कंपन्यांमध्ये, नोकऱ्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये नोकरदारांनी जाऊन काम करावं आणि हे काम करीत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, मास्क लावणं याचं पालन करावं, या सगळ्या गोष्टी करू नये कराव्यात. परंतु दुर्दैवाने मुंबई असेल किंवा इतरही काही शहरांमध्ये एक गोष्ट लक्षात येते की मास्क लावण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्या बाबतीमध्ये काही कोणाची फारशी सरकारची तक्रार दिसत नाही. परंतु सोशल डिस्टन्सिंगचं पालन किंवा अनावश्यक बाहेर पडण्याचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावरती आहे. लोक ऐकत नाहीत. म्हणूनच तर अंकुश काकडे मला असं विचारायचं, जरा घाई झाली का अनलॉकचे टप्पे घाई गाठण्याच्या असं नाही संदर्भात? म्हणता येणार. कारण काय झालं होतं की लोकांची सहनशक्ती आता इतक्या दिवस घरामध्ये बसून लोकांची सहनशक्ती संपत आली होती आणि देश पातळीवरती सुद्धा सुविधा दिल्या ना. फक्त हे काय आपण फक्त महाराष्ट्राने केलं अशातला भाग नाही. देश पातळीवरती देखील अशा प्रकारची सवलती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आणि त्याला अनुषंगाने आपण हे केलं. उलट पक्षी केंद्राने ज्या काही सूचना केल्या होत्या त्या आपण अंमलामध्ये आणल्या नाहीत. म्हणजे हॉटेल असेल, मॉल असेल, सिनेमागृह असेल, धार्मिक स्थळ असेल, याच्या बाबतीमध्ये तर राज्य सरकार अगदी ठाम राहिलं की नाही, या गोष्टीला आपण लगेच सुरुवात करायची नाही. त्यामुळे एकंदरीत लोकांनी थोडंसं संयम पाळणं, गर्दी न करणं, आवश्यक असेल तेवढंच बाहेर पडणं हे करायला हवं. पण दुर्दैवाने तसं मोठ्या मोठ्या शहरामध्ये पाहायला मिळत नाही. ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टी पाहायला जातात आणि आजच मुख्यमंत्र्यांनी म्हणजे सांगितलं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी जर पाळणार नसतील आणि रुग्णांची संख्या जर वाढत असेल तर मग राज्य सरकारला पुन्हा फेरविचार करावा लागेल.
अर्थात तो फेरविचार करण्याची वेळ महाराष्ट्रातील जनता येऊ देणार नाही, हा भाग पुढचा. पण लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेणं, कारण शेवटी हे स्वतःसाठी आहे हा विचार मनामध्ये ठेवून प्रत्येक नागरिकांनी या बाबतीमध्ये काळजी घेणं काळजी घ्यायला हवी. गरजेचं आहे. अंकुश काकडे, तुम्ही आपल्याबरोबर असंच थांबा. आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ते राम कदम आपल्यासोबत आहेत. राम कदम जी, आपल्याला विचारायचं आहे, जरा घाईच झाली का लॉकडाऊनच्या संदर्भातली? कसं आहे बघा, आज मुंबई महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनचा 77वा दिवस आहे आणि आपण या 77 दिवसातलं महाराष्ट्र सरकारचं काम पाहिलं. काही आरोप करायचे नाहीत, जनतेची व्यथा तुमच्या माध्यमातून सांगणं आवश्यक आहे. बरोबर. 12 कोटी जनतेच्या घरामध्ये 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये काय शिजलं असेल, त्यांचं घर कसं चालत असेल, याची काळजी सरकारनं केली का? सरकारनं स्वतः आत्मचिंतन करावं. घराघरात उपासमार झाली. लॉकडाऊनच्या नावाखाली ज्या पद्धतीनं प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाला, तर त्याच्यामुळे मागच्या 2.5 महिन्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या झुंडी गोळा झाल्या. बँड्रामध्ये 2दा मोठी गर्दी झाली, अनेक भाजी मार्केटं भरली. त्याच्यामुळे अगोदरच्या लॉकडाऊनमध्ये जर आपण काटेकोरपणे त्याचं पालन केलं असतं तर कदाचित आपण त्याच्यातून बाहेर पडलो असतो. कारण जगभरामध्ये आपण अनेक देश असे पाहिले, अगदी हुआनपासून, की तिकडेही अशीच संख्या झाली होती. पण तिथल्या प्रशासनानं आणि सरकारनं काटेकोरपणे पालन केलं. आता पूर्णपणे देश उघडायला लागलेत. दुबई उघडलंय, फ्रान्स उघडलंय, सगळे हे देश अतिशय चांगल्या पद्धतीने उघडले गेलेत. पण आपलं मुंबई शहर, त्याला चायनाला मागे टाकणारं आपलं शहर, तर आपल्याकडे सरकारकडून आणि प्रशासनाकडून अक्षम्य दिरंगाई झाली आहे. हे दिसतंय, हा काय आरोप नाही, हे दिसतंय. आणि आता ज्या पद्धतीने आता संख्या वाढते आणि मुंबईसारख्या शहरामध्ये अजूनही प्रशासन आणि सरकार कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचे आकडे कसे कमी दाखवता येतील याच्या पाठीमागे लागले. आकडे कमी दाखवून आजार बरा होईल का? आकडे कमी दाखवून आजार बरा नाही होणार. इथे मुंबईमध्ये काही डॉक्टर्स पैसे घेत आहेत, नॅचरल डेथ म्हणून कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असेल तरी त्याला त्याची डेड बॉडी घरच्या लोकांना देत आहेत. जर असं होणार असेल तर कसं चालेल? आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आपण पाहिलं की मुंबईसारख्या शहरामध्ये लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळायला तयार नाही. ॲम्ब्युलन्स सर्व्हिस रस्त्यावर नाही आहेत. 3000 ॲम्ब्युलन्स. कॉल कट झाला. जी, राम कदम यांच्याशी आपला संपर्क सुटलाय. पण मला नियोजन या विषयाला घेऊन अंकुश काकडे आपल्याला विचारायचं आहे. नियोजनाचा जर मुद्दा असेल, वारंवार सरकारकडनं असं म्हणलं जाते की ही पहिलीच वेळ, चला मान्य केलं, कोरोनाशी लढण्याच्या संदर्भातली, या आपत्तीचं नियोजन करण्याच्या संदर्भातली पहिलीच वेळ आहे. पण 3 महिन्यानंतरही नियोजन होत नाहीये. मजुरांच्या बाबतीतला प्रश्न घ्या. मजूर त्यांच्या राज्यामध्ये पाठवण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आपल्या राज्य सरकारवरती ताशेरे ओढले. त्यांनी असं म्हटलं की ते जे नियोजन तुम्ही आमच्यासमोर प्रस्तुत करताय ते केवळ कागदावरच आहे. याबद्दल काय उत्तर द्याल आपण? नाही, सर्वोच्च न्यायालयाने जे काही मत व्यक्त केले त्यावरती काही मी मत माझं देऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे आपलं मत देणं योग्यही नाही. परंतु राज्य सरकारने नियोजन हे केलेलं आहे आणि करीत देखील आहे. परंतु काही वेळेला परराज्यामध्ये पाठवणारे जे मजूर आहेत ते रस्त्याने जाण्यापेक्षा त्यांना रेल्वेने जाणं अतिशय सोयीस्कर असं आहे आणि तशाच पद्धतीने ते पाठवले जातात. नाही म्हणलं तरी थोडंसं केंद्र सरकार, रेल्वे खातं आणि महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये जेवढा म्हणावा तेवढा समन्वय नाही. आज आपल्याला जेवढ्या गाड्या आवश्यक आहेत तेवढ्या आपल्याला रेल्वे पियुष गोयल सांगतायत की आम्ही एवढ्या गाड्या दिल्यात, आम्ही एवढ्या गाड्या देतो, अमकं तमकं. पण प्रत्यक्षामध्ये मात्र ती जी संख्या आहे ती आपल्याला पुरेशी नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे परराज्यामध्ये पाठवणारी मजुरांची अडचण होते. आणि पण महाराष्ट्रामधून महाराष्ट्र सरकारने अनेक मजुरांची बाबतीमध्ये ती सुविधा केली. जास्तीत जास्त मग कोण कमी पडलं? राज्य सरकार केंद्राकडे रेल्वेच्या नियोजनाला घेऊन पाठपुरावा करण्यात कमी पडलं की पाठपुरावा करूनही केंद्र सरकार दाद देत नव्हतं? नाही, पाठपुरावा राज्य सरकार करतंय, आजही करतंय. थोडंसं नाही म्हणलं तरी केंद्र सरकारकडनं, रेल्वे खात्याकडनं जे काही थोडीफार ज्याला आपण
अडकाठी म्हणतो तसंच या ठिकाणी होताना आपल्याला दिसतंय. राज्य सरकार प्रामाणिकपणे करतंय. शहरांमध्ये लॅब्स आपण वाढवलेले आहेत आणि विशेष म्हणजे ज्या उदाहरणार्थ पुणे असेल, पुण्यामध्ये एकच महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त आणि डॉक्टर म्हैसेकर काम करत होते. परंतु आता पुण्यामध्ये आणखी 4 IAS अधिकारी की ज्यांनी पुण्यामध्ये महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून काम केले, असे काही मदतीला दिलेत. विभागीय आयुक्त म्हणून ज्यांनी काम केले अशाही लोकांना काय दिले आणि ते एक चांगल्या प्रकारचं नियोजन करून प्रत्येकावरती वेगवेगळी जबाबदारी देऊन त्या भागामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित करणं आणि तिथल्या रुग्णांची संख्या कमी होणं. एक लक्षात घ्या, रुग्णांची संख्या कमी होण्यापेक्षा त्याची टेस्ट होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेस्ट होत आहेत, त्यामुळे रुग्णांची संख्या आपल्याला जास्त दिसते. ती जास्त जरी दिसत असली तरी आपल्याला दुसरीकडे आपण पाहिलं असेल की गेल्या 8 दिवसामध्ये धारावीमध्ये मृत्यूचं प्रमाण अतिशय कमी झालं. अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यामुळे टेस्ट होत आहेत. जेवढ्या जास्त टेस्ट होतील तेवढं आपल्याला ते संख्या जास्त दिसेल. उलट पक्षी काही राज्यामध्ये, आपल्या शेजारच्या राज्यामध्ये मात्र टेस्टच केली जात नाही आणि टेस्ट नाही केल्यामुळे मग त्या ठिकाणी रुग्णांची संख्या आपल्याला तिथे दिसत नाही आणि मग विरोधी पक्ष मात्र सांगतो की बघा तिथे किती कमी आहे ना आपल्याकडं. आणि मृताचे म्हणा किंवा रुग्णांचे आकडे राज्य सरकार कुठेही लपवत नाही. हे अगदी पारदर्शी आहे. हा फक्त विरोधी पक्षाचा विरोध करण्याचा एक पायंडा आहे की आकडे लपवले जातात वगैरे असं आपलं कुठेही. असं म्हणणं आहे योग्य पद्धतीने नियोजन होतंय, यापुढे ते होत राहील आणि वाढणारा जो काही आकडा आहे त्याच्या तुलनेत बरे होणारे लोक देखील समोर येताना दिसत आहेत. मी याबद्दल राम कदम यांच्याशी बोलणार आहे, पण वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर मी त्यांच्याकडे जाईन. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपण चर्चा करतोय की पुन्हा एकदा लॉकडाऊनची गरज पडणार आहे का, कारण राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जी आहे ती दिवसागणिक वाढताना दिसते आहे. त्याच्यामुळे हा चिंताचा विषय. मी राम कदम यांच्याकडे जाणार आहे. ब्रेकपूर्वी अंकुश काकडे यांना मी विचारलं होतं श्रमिक ट्रेनच्या मुद्द्याला घेऊन. 2 मुद्द्यांवरती आपण बोलावं. एक तर सुप्रीम कोर्टाने नियोजनाच्या संदर्भातले, ट्रेनच्या नियोजनाच्या संदर्भातले ओढलेले ताशेरे, त्यांनी असं म्हटलंय की राज्य सरकारचं नियोजन केवळ कागदावरच होतं. पण अंकुश काकडे म्हणतात की आम्ही पाठपुरावा केला पण केंद्राकडनं आम्हाला हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही, प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी आडकाठी केली. आणि दुसरा मुद्दा की त्यांचं असं म्हणणं आहे की हा रुग्णसंख्या वाढते पण टेस्टिंग देखील वाढलंय. आपण त्यांच्या उत्तराशी सहमत आहात का? मुळामध्ये स्वतः सुप्रीम कोर्ट महाराष्ट्र सरकारला म्हणतं की तुम्ही पूर्णपणे फेल झालाय श्रमिकांना पाठवण्यासाठी. हा काय भाजपचा आरोप नाही. 4347 ट्रेन दिलेल्या आहेत टोटल आणि त्याच्यातून 60 लाख लोकांनी प्रवास केलाय आणि बसेसच्या द्वारा 41 लाख लोकांनी प्रवास केलाय. महाराष्ट्रानं जेवढ्या ट्रेन मागितल्या तेवढ्या ट्रेन 24 तासाच्या आत रेल्वेनं दिल्या आहेत. पियुष गोयल साहेबांचं ऑफिस महाराष्ट्र सरकारला फोन करतंय, यांच्याकडे यादी तयार नाही, यादी द्या यादी द्या यादी द्या, यादी तयार नाही. रेल्वे स्टेशनवर ट्रेन उभ्या राहतात, यांचे मजूर पोचत नाहीत. पूर्णपणे प्रशासनामध्ये फेल झाले. तुम्ही तुमच्या चॅनलवर पण दाखवलंय. तर त्याच्यानंतर अशा पद्धतीने सरकारनं पाठ तुटून घेण्यात अर्थ नाही. आमची हात जोडून विनंती आहे, 77 दिवसात तुम्ही 1 पैसा आमचं सोडा तुमच्या मतदाराला तरी दिलात का हो? तुमच्या कार्यकर्त्याच्या घरात तरी गेलाय का हो? त्यांचं घर कसं चाललं असेल? आणि मुंबईसारख्या शहरामध्ये काकडे साहेबांचे मित्र आहेत, तरी देखील वास्तव हे आहे की आधी ज्या टेस्ट होत्या त्याच्यापेक्षा निम्म्या झाल्यात. तुम्ही टेस्ट करत नाही आहात, खोटं बोलताय. ऑक्सिजन द्यायला का रॉकेट सायन्स लागतं? लोक तडफडून घरामध्ये मरतात आणि हे सरकार म्हणतं सगळं व्यवस्थित चाललंय व्यवस्थित चाललंय. काय तुम्हाला व्यवस्थित दिसतंय? अहो मुंबईमध्ये व्हेंटिलेटर नाही आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलं तर लाख रुपये डिपॉझिट भरायला सांगतात. त्या रिक्षा चालवणाऱ्या माणसाने काय करावं? माणसाची तब्येत जेव्हा प्रचंड बिघडते त्याच्यानंतरच तुम्ही त्याची कोविड टेस्ट करता आणि रिपोर्ट येतो 48 तासाच्या नंतर. मधल्या काळात त्याला श्वास घ्यायला त्रास होतो, तुम्ही त्याला देवाच्या भरोश्यावर सोडता, त्याला कुठलंही हॉस्पिटल घेत नाही. माझ्या ट्विटरवर बघा, आपण व्हिडिओ आहे 4 दिवसापूर्वीचा. एक पोलीस कॉन्स्टेबलला अगदी बिचाराचे जाता आता प्राण वाचले, तरी देखील सकाळी सांगितल्याच्या नंतर मध्यरात्रीपर्यंत त्यालाही बेड मिळाला नाही. का तर म्हणे रिपोर्ट आल्याच्या नंतर तुला ऍडमिट करणार. हे असं तुमचं नियोजन आहे? याच्यासाठी तुम्हाला लोकांनी सरकार बनवायला संधी दिली? म्हणजे 77 दिवसात तुम्ही 1 रुपया लोकांना द्यायचा नाही.
आम्ही नंतर देऊ म्हणणार, लोक मेल्यावर देणार आहेत. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये 19 लोक फक्त ऑक्सिजन नाही म्हणून वारले. त्यांच्या मृत्यूच्या पापाला कोण कारणीभूत आहे? बरं, ऑक्सिजन द्यायला कुठलं रॉकेट सायन्स लागतं मला समजून सांगा ना. कुठलं रॉकेट मला सायन्स अंकुश लागतं? काकडेंना हेच विचारायचं. अहो, अंकुश मुंबईमध्ये अंकुश काकडे, नियोजन होतंय, नियोजन होणार आहे, आपण उणीवा दूर करू असं वारंवार आपल्या बऱ्याचशा प्रवक्त्यांकडनं सांगण्यात आलं. हेमंत टकले देखील त्या दिवशी शोमध्ये हेच ओरडून सांगत होते. अजून किती दिवस आपण वाट पाहिजे नियोजनाच्या दृष्टीने? मग पुन्हा एकदा लॉकडाऊन करू नये किंवा करावा लागणार ही परिस्थिती का उद्भवणार नाही? नाही, इतर शहरांमध्ये, मुंबईमध्ये परिस्थिती आणि इतर शहरांमधली परिस्थिती याच्यामध्ये फरक आहे. आज मी तुम्हाला एक सांगतो की केंद्र सरकारनेच काही गाईडलाईन दिलेल्या आहेत की ऍडमिट करून, पेशंटला ऍडमिट करून घेण्याच्या बाबतीमध्ये आणि होम क्वारंटाईन करण्याच्या बाबतीमध्ये ज्यांना काही सिम्पटम्स आहेत किंवा वयोवृद्ध आहेत, मधुमेह असेल किंवा ब्लड प्रेशर वगैरे असेल, अशांच्या बाबतीमध्ये त्यांना ऍडमिट करण्याचं काम होतं. आणि ज्यांना सिम्पटम्स नाही आहेत परंतु असे प्रकारचे जे आहेत तर अशांना त्या ठिकाणी होम क्वारंटाईन आपण केलं जातं. आज पुण्यामध्ये जर आपण म्हणत असाल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेने जे आयोजित केलेले टेस्टिंग लॅब आहेत त्या ठिकाणी 24 तासामध्ये आपल्याला लगेच रिपोर्ट मिळतो. काल पुण्यामध्ये माझ्या एका सोसायटीमध्ये एका महिलेला कोरोना पॉझिटिव्ह झालं, ऍडमिट केल्यानंतर. आपण नियोजनाच्या बद्दल बोलू. मला सांगा, ऑक्सिजनचा मुद्दा जो राम कदम यांनी मांडला, हे रास्त आहे की नाही? एका वृद्धाचा मृतदेह केवळ डॉक्टर त्याला सर्टिफिकेट देत नव्हते म्हणून 16 तास त्या लोकांना घरात ठेवावा लागला. अंत्यविधी विना लोक जमली, लोक पाठपुरावा करत होती, अनेक हॉस्पिटलमध्ये ते मृतदेह घेऊन गेले, तरी सर्टिफिकेट द्यायला कोणी नाही. आता डॉक्टरांचं प्रबोधन करण्याची वेळ आली असं म्हणायचं का? नाही, आता नेमकं त्या केसमध्ये काय झालं आणि डॉक्टरांनी काय म्हणून त्यांना सर्टिफिकेट दिलं नाही याच्या बाबतीमध्ये. नॅचरल डेथ होती, नैसर्गिक मृत्यू. पण आता एकच आहे ना की ह्या बाबतीमध्ये जर त्या डॉक्टरांनी जर का ती नॅचरल डेथ असताना सुद्धा जर का सर्टिफिकेट देत नसतील तर तो दोष त्या डॉक्टरचा आहे, त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे असंच माझं म्हणणं असेल. आपलं रामकदमांचं तेच म्हणणं असेल की डॉक्टर लोक जर का अशा प्रकारचा हलगर्जीपणा करत असतील आणि मृत व्यक्ती असेल किंवा पेशंटच्या बाबतीमध्ये जर का अशा प्रकारचा हलगर्जीपणा करत असतील तर त्यांच्यावरती राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे. हे तर कबूल करता, ऑक्सिजनचा पुरवठा, ज्या काही सुविधा द्यायला पाहिजे तातडीने लोकांना त्या दिल्या जात नाहीयेत. नाही, एखाद्या ठिकाणी कमी जास्तपणा असू शकतो. एखाद्या ठिकाणी व्हेंटिलेटर्स म्हणा किंवा ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये, आयसीयू बेडच्या बाबतीमध्ये मॅक्झिमम सुविधा करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलाय. प्रत्यक्षामध्ये त्याची कारवाई होते. पुण्यामध्ये तर तुम्हाला सांगतो की आमच्याकडे बिलकुल राम कदम, मला असं वाटतं तुम्ही आता उदाहरण देऊन बोला. मी येणार आहे तुमच्याकडे, पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर मी आपल्याकडे येतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. करावं लागणार का या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. ब्रेकपूर्वी आपण ऐकलं की अंकुश काकडेंनी काय म्हटलं. आपण उदाहरणासकट सांगा, कुठे आरोग्य सुविधांच्या संदर्भात उणीवा आहेत? बरं, राम कदम यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, पण अंकुश काकडेजी, मला पुन्हा तेच म्हणायचं आहे की मुंबईत देखील वारंवार ती उदाहरणं दिसून येत आहेत की पेशंट्सला वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतंय का तर त्याला तिथं बेड मिळत नाही. केव्हा या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहे? तो नाही, आता सरकार त्याच्या बाबतीमध्ये कठोर पावलं उचलते. ज्या हॉस्पिटल्समध्ये किंवा जी डॉक्टर मंडळी अशा प्रकारचे पेशंटशी खेळ करतायत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. पुण्यामध्ये सुद्धा पालकमंत्र्यांनी मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं की यांच्यावरती ऍक्शन्स घ्या, यांचे वाटल्यात हॉस्पिटल्सचे लायसन्स रद्द करा, वेळ पडली तर फौजदारी गुन्हे देखील दाखल करा. त्यामुळे राज्य सरकार ह्या सगळ्या गोष्टी करतायत. पण आता एक असं होतं की प्रत्येक जण थोडंसं स्वतःची जबाबदारी सांभाळून काम करतोय की त्याच्यामध्ये आपण आपला तर त्याच्यामध्ये सहभाग किंवा आपला तर त्याच्यामध्ये दोष दिसणार नाही. अशा परिस्थितीने काम करत असल्यामुळे त्याच्यामध्ये काही वेळेला ती दिरंगाई होते आणि काही लोक घटना करतात. ही सध्या अनलॉक केल्यानंतर लोक ज्या पद्धतीने घराच्या बाहेर पडतात, लोकांना आपण समजून सांगतोय, तरीही लोक जर ऐकत नसतील तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागणार का? कारण रुग्णांची संख्या वाढताना दिसते. जर रुग्णांची संख्या वाढत असेल आणि लोक जर का शिस्त पाळत नसतील
अनावश्यक लोक सुद्धा बाहेर येत असतील तर त्या बाबतीमध्ये राज्य सरकारला वेळ आली तर मी काही राज्य सरकारमध्ये नाहीये, परंतु माझं जर मत आपण विचारलं तर राज्य सरकारने तसा कठोर निर्णय परत घ्यायला हवा. कारण लोकांच्या सुविधेसाठी जर राज्य सरकार अनलॉक करत असेल पण त्याच्याच मधून जर का लोकांच्याच चुकांमुळे त्रास होत असेल आणि रुग्णांची संख्या वाढत असेल तर राज्य सरकारला तशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल आणि तो घेतला तर त्याला काही आपण दोष राज्य सरकारला देऊ शकत नाही. लोकांनी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं, अनावश्यक बाहेर न येणं, मास्क लावणं. पण एक चांगली गोष्ट आहे की मी आज आता पुण्यामध्ये पाहतो जवळपास 99% लोक ही मास्क लावलेली दिसतात त्याच्यामध्ये तसं, परंतु गर्दी मात्र होतेच. त्याच्यामुळे राज्य सरकारला जर वेळ अशी आली तर निर्णय घ्यावा लागेल. बरोबर आहे. म्हणून खरं तर वारंवार अंकुश काकडेजी आम्ही आवाहन करतोय नागरिकांना की लॉकडाऊन करावं लागलं, त्यानंतर टप्प्याटप्प्याने आता हे लॉकडाऊन खुलं होतंय, पण त्यामध्ये आपण ठिकठिकाणी गर्दी करू नये. अगदी गरज असेलच तर घराच्या बाहेर आपण पडायचं आहे. आणि ह्या सगळ्याच्यात जर आपण नियम पाळले नाहीत, सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, मास्क वापरला नाही तर याची बाधा आपल्यालाच होणार आहे. कारण रुग्णांची संख्या ही वाढताना दिसते. हा विषाणू अगदी अज्ञात आहे, तो केव्हाही तुमच्यावरती हल्ला करू शकतो. आपण जर या सगळ्या याच्यात धोक्यात येता तर आपलं कुटुंब देखील येऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे काळजी घ्या, सांगितलेल्या केल्या जाणाऱ्या आव्हानाला प्रतिसाद द्या. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.